कशामुळे झाला? पडला होता का, झटका लागला होता का? गायीने लात मारली, त्या लात मारला. मग त्याच्यानंतर काही ट्रीटमेंट घेतली का? बसला. ट्रीटमेंट 40 गावावर घेतली. हां सरसं. ठीक आहे. आता मी असं खाली ढकलतो, तुम्ही वर ढकला. ढकला वर. नाही कोपऱ्यातून नाही, खांद्यातून वर ढकला. असं वर ढकलायचं आहे. ढकला ढकला. जमतंय? आता मी वर हात करतोय. दुखलं का? वर दुखलं का? ठीक आहे. असं ढिले सोडा, ढिले सोडा, ढिले सोडा. ठीक आहे. आता हा स्नायू जो असतो, इथे पण इजा आहे बघा. हे जर तुम्ही बारकाईने बघितलं, हे लॅबरल टिश्यू आहे, त्याला पण मार आहे, त्याच्याला पण टी आले. आणि ही पुढचा स्नायू आहे, ह्याला सबस्कॅप टेंडॉन म्हणतात. हा मागचा स्नायू आहे. हा पूर्ण स्नायू इथं चिटकलेला असतो. आता इथं फाटून हा इथं आलेला आहे. ठीक आहे. झटका लागल्यामुळं असेल किंवा आधीपासून तुम्हाला काहीतरी डिजनरेशन असेल, त्याच्यामुळे काहीच त्रास नव्हता. डायबिटीज वगैरे तुम्हाला, थायरॉईडचा काही आजार नाही, काहीच आजार नाही. डायबिटीज नाही, थायरॉईड नाही. साधारण प्रश्न असतात की ऑपरेशन झाल्यानंतर त्याचं रिकव्हरी फेज कशी आहे, त्याला किती हे लागेल, वेळ लागेल, कालावधी लागेल, किंवा पूर्वरत होईल का, मी शेतीची कामं करू शकेल का, ही जी काही मनातली प्रश्न असतात. त्याप्रमाणे आपण जर बघितलं की ह्याला जर आपण स्नायूला दुर्बिणीतून शिवलं तर त्याची रिकव्हरी फास्ट आहे. लवकरात लवकर आपल्याला पूर्वरत होता येतं. आपण चिरफाड करत नाही. छिद्र असतात, त्या 3 छिद्रातून आपण सगळी शस्त्रक्रिया करतो. त्यामुळे काय होतं की रिकव्हरी फास्ट होते आणि जास्त चिरफाड नसल्यामुळे स्नायूची ताकद तशीच राहते. स्नायू आपण ओपन करत नाही, त्याच्यामुळे त्याची ताकद तसंच राहते. तेव्हा पूर्वरत जी काही कामं आहेत तुम्हाला शेतीची, ती तुम्ही करू शकता. ऑपरेशन नाही करायचं आपल्याला, तर स्नायू जो फाटलेला आहे तो काही भरून येणार नाही, तो काही जागेवर जाणार नाही. सपोज आपण ऑपरेट नाही केलं. आता आपण जे काही वेदनाशामक जे काही आपण आतमध्ये इंजेक्शन करणार आहोत, त्याच्याने फक्त सूज कमी होईल, पेन कमी होईल, पण स्नायूची ताकद आणि ती उचलण्याची जी क्षमता आहे स्नायूची, ती पूर्वरत कशी होईल?